अचानक हे वेगळंच घडलं नाही? आता घरात जो तणाव आहे, माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात जी खळबळ उडाली आहे, त्या बॅकग्राऊंडवर मला जी अनपेक्षित माया मिळाली ना आदित्य, त्याचं मोल मी नाही सांगू शकत तुला. खूप म्हणजे खूप आधार वाटतो. अरे ही तर खऱ्या अर्थानं माहेरची साडी वाटते मला. तुझं आणि अर्जुताईंचं नातं बघायचं तेव्हा नेहमी वाटायचं आपल्यालाही भाऊ हवा होता, असाच. भावा बहिणीचं नातं खूप पवित्र, खूप सुंदर वाटतं मला. आय नो. मैत्री आणि माया यांचं अजब मिश्रण असतं ना त्यात. भाऊ आणि बहीण कितीही भांडले, कितीही रागावले ना, तरी त्यांचं नातं कधीच तुटत नाही. त्यांच्यातलं प्रेम कधीच संपत नाही. आणि हे एकच नाही, या घराने किती नाती दिलेत मला. नाहीतर आई, बाबा, मावशी असं लहानसा जग होतं माझं. इथे आल्यावर किती नाती मिळाली मला. खरंच खूप भाग्यवान आहे मी. मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य कमावलंय. पण मेघना, या सगळ्या नात्यांना पूर्ण करणारं एक नातं अजून यायचंय आपल्या आयुष्यात. आदित्य, अगं नाही, खरंच. काय चाललंय तुझं? अर्चू, काय झालंय? काय? काय झालंय? तू अशी चेहरा पाडून का बसलीस? आलं लक्षात, आलं लक्षात. मेघनाने मला राखी बांधली म्हणून? नाही नाही नाही, अजिबात नाही. उलट सतीश, मला ते फार आवडलं. पण अरे, जेव्हा मी तुला सांगत होते की मी विजयाला विचारते, तेव्हा तू नाही म्हणालास आणि अचानक खाली येऊन तू... अर्चू अर्चू, मला सांग, तुझी आणि मेघनाची कट्टी आयुष्यभर टिकून राहणार होती का? सतीश, अरे तो मुद्दाच नाहीये. हे बघ, मेघना त्यावेळी चुकीचं वागली होती की नाही? नेमकी काय चूक झाली का तिची? उलट तिने सगळं खरं सांगितलंय. आदित्य तिला म्हणाला, दोघांपैकी एकाची निवड कर. मेघनाने तिच्या मनाविरुद्ध या घरी राहू नये असं आदित्यला वाटलं. तो तिला त्याच्याकडे सोडायला तयारही होता. अर्चू, अशा वेळी निर्णय घेणं खूप कठीण असतं. मेघना जे काही वागली ते खूप स्वाभाविक आहे. ते सगळं ठीक आहे, पण आपण दुसऱ्या बाजूने विचार करूया ना सतीश. जर मेघनाने निर्णय दुसऱ्या मुलाच्या बाजूने घेतला असता तर... अर्चू, मी तर म्हणतो तूच थंड डोक्याने विचार कर, किंवा बाबाजी आणि कंपनीला नजरेसमोर आणून विचार कर. नाटक करण्याचा जो मार्ग आदित्य आणि मेघनाने निवडला, तोच मार्ग त्यावेळी त्यांच्यासाठी योग्य मार्ग होता. हो अर्चू, पूर्वी आपल्याला जाणवायचं ना की त्यांच्यात काहीतरी तणाव आहे. आता नाही जाणवत. आज आपल्याला काय वाटते? त्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे. मग खूप प्रेम आहे, आपण हे स्वीकारलंच पाहिजे. आज मेघना खऱ्या अर्थानं आपल्या घराशी एकरूप झाली आहे. तिच्या वागण्यातून, तिच्या बोलण्यातून दिसतं. नाहीतर मुलांना शोधण्यासाठी धावली नसते ना मेघना. अरे पण माई कुठे अजून? अर्चू, माईला या धक्क्यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागेल. लागू दे अर्चू, लागू दे. कधी कधी वयाचा मुद्दा असतो अर्चू. त्यांना या सगळ्यातून सावरायला वेळ लागणार. मेघनाने तिचा वेळ घेतला, माईंना त्यांचा वेळ घेऊ दे अर्चू. सगळं व्यवस्थित होईल.
अरे वा, छान आहे मेघनाची मंगळागौरीची साडी. तर तिची मंगळागौर करायचं ठरवलंयस ना तू? आता सगळ्या आनंदाने मनापासून कर. नेऊन दे तिला साडी. संजीवनी, तुझी अशी द्विधा मनस्थिती का झाली मला काही कळत नाही बा. अगं आता सगळं चित्र स्पष्ट झालंय ना. आणि मुळात ती दोघं सुखात असणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की नाही? ती दोघं सुखात आहेत, अगदी प्रेमात आहेत एकमेकांच्या. आणि एकमेकांच्याच नाही तर आपल्याबद्दल तिला खूप प्रेम वाटतं हे आता साक्षी पल्लवच्या घटनेवरून सिद्ध झालंय. तरी तू का अशी द्विधा मनस्थितीत आहेस? हे बघ, ती दोघं अगदी आनंदात आहेत, दिसत नाहीये का तुला? कशावरून हेही नाटक नसेल? संजीवनी, का असा विचार करतेस तू? राहून राहून माझ्या मनात तोच विचार येतो. तिचं त्या मुलावरच खरं प्रेम होतं आणि सुरेश रावांनी जबरदस्तीनं आपल्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं. तिचं हे आत्ताचं आयुष्य म्हणजे कशावरून तडजोड नसेल? सगळ्या परिस्थितीचा विचार करून तडजोड म्हणून तिने हा संसार स्वीकारलाय का? असंही असू शकेल ना. पण मग माझ्याच मुलाच्या वाट्याला हे असं तडजोडीचं प्रेम का? एक आई म्हणून माझ्या मनात हा विचार येणं स्वाभाविक आहे ना. याचा अर्थ तू त्या सगळ्या मधल्या अग्निदिव्याकडे दुर्लक्ष करतेस. तुझं कसं झालंय सांगू का? तू त्या मेघनाबद्दल एक असा एक ग्रह करून घेतलायस आणि मग तो ग्रह होण्यासाठी सपोर्ट होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच फक्त तुला दिसत आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुझं दुर्लक्ष होत आहे. मी तुला अनेकदा सांगितलंय, तू संपूर्ण चित्र पाहण्याचा प्रयत्न कर. राईट. मी तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती करणार नाही, माहिती आहे तुला. तुझा निर्णय हा पूर्णपणे तुझ्या मनाप्रमाणे असेल. अगं पण जन्माचे सोबती आहोत ना आपण. तू भरकटून चुकीच्या मार्गावर जायला लागलीस तर तुला थांबवणार सुद्धा मीच ना. असो, तिची मंगळागौर साजरा करण्याचा निर्णय तू घेतलायस तेव्हा आता ती नीट साजरी व्हायला हवी. ठीक, तुला अवघड जात असेल, मी नेऊन देतो तिला साडी. थांबा. पताक, त्रिपताक, अर्धपताक, कर्तरी मुख, मयूर. नाना, या या. नऊवारी आहे. नऊवारी? हा तुझा हक्क आहे आणि तुला साडी देणं माझं कर्तव्य. उद्या तुझी मंगळागौर आहे. सासूनं सुनेला साडी देणं अशी रीत आहे. पाया पडते.
माई अगं, मी ना ती पेटी उघडायलाच नको होती. जर मी ती पेटीच उघडली नसती ना, तर हे सगळं पुढचं रामायणच घडलं नसतं आणि आपल्या सगळ्यांवरच अशी तोंड पाडून बसायची वेळ आली नसती. हे सगळं सगळं माझ्यामुळे झालंय ना ग. काय चाललंय तुझं अर्जू? मग काय माही, सतीशचं सुद्धा ना तेच म्हणणं पडलं. ती पेटी उघडणं म्हणजे त्यांच्या पर्सनल गोष्टींमध्ये नाक खुपसण्यासारखंच झालं ना. अगं पण माई, तुला माहितीये त्या दोघांनीही त्या पेटीबद्दल किती थापा मारल्या होत्या ते. त्यामुळे जेव्हा ती पेटी माझ्या समोर आली तेव्हा मी ती ज्वेलरी बॉक्स म्हणून उघडली. आता उघडल्यावर मला काय माहित होतं की मला सगळं हे बघायला मिळेल म्हणून. पण माई, तुझा का अबोला अजूनही टिकून आहे. आणि खरं सांगू तर तिने तुला खूप दुखावलंय ग, म्हणून ना मला जास्त त्रास होतोय. मी मुद्दामून अशी वागत नाही ग अर्जू, पण एखाद्या माणसाविषयी आपले पण ओसरलं तर ते पुन्हा आपोआप रुळावर येईपर्यंत हे असंच चालणार ना ग. तिच्याशी बोलावं असं आतून जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत कशी बोलू मी तिच्याशी? नाही, आणि मी कुणावरच राग नाही धरलाय. पण अर्जू, चला आता मागचं सगळं विसरून आपण बोलायला लागू. अशी घाई करू नका ग. माझ्या मनात ना अनेक प्रश्न उसळी मारतायत. त्यांची उत्तरं माझी मला मिळू देत, मग मी दिसेन तुम्हाला पहिल्यासारखी. माझ्या मनातले द्वंद्व शांत व्हायला पाहिजे ग अर्जू. माझं मलाच कळत नाहीये, मी हा धक्का पचवतेय आणि समोर आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. पण तरीही थोडा वेळ लागेलच ना ग. पण हे बघ, तुला जसं वागावंसं वाटतंय ना तसं वाग. शेवटी प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणेच वागत असतं. काय झालं का मायलेकींचं गुफ्तगू? हो झालं, हं. पण काही उपयोग नाही झाला. अरे म्हणजे 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 बघा ना नाना, म्हणजे ऍक्च्युली ना तुमचं आणि माईचं कायम एकमत असतं. म्हणजे मतभेद जरी असले तरी एकमत होण्यासाठी कुठला ना कुठला तरी फॉर्म्युला तुम्ही शोधून काढताच. पण ह्यावेळी मात्र अजूनही माईचा अबोला कायम आहे आणि तुम्ही मात्र जवळजवळ पूर्वीसारखेच वागायला लागलात. कारण मी जरा वेगळ्या पद्धतीने झालेल्या घटनेचा विचार केला. नाही, कसा केला ते मी काय तुला सांगणार नाही. तू तुझ्या पद्धतीने विचार कर, तुलाही कळेल कसं वागायचं ते. हो नाना, तेच तर कळत नाहीये ना कसं वागायचं ते. मध्येच मला वाटतं की तुमच्यासारखं वागावं, मध्येच असं वाटतं माईसारखं वागावं. अगं येडबंबू, तुला तुझ्यासारखं वागायला हवंय, माझ्यासारखं किंवा माईसारखं नाही. अय्या, माई सुद्धा हेच सांगत होती. बघ, एकमत आहे की नाही आमचं? हो खरंच की. मला एक सांग, तुझा त्यांच्यावरचा राग गेलाय का? खरं सांगायचं तर आदित्यवर मी जास्त वेळ चिडूच शकत नाही. आणि तिच्या बाबतीत म्हणाल तर हा, आता हळूहळू जरा ओके होतंय. म्हणजे बघा ना, ती आता अलीकडे आपल्याशी मिसळून वागते. आता साक्षी पल्लवला सुद्धा तिनेच आणलं.
करेक्ट करेक्ट लाईनवर आहेस. याच दिशेने चालत राहा. आता ही कुठली साडी? अरे नऊवार साडी आहे ती. नऊवारी? नानामाईंनी दिली आहे खास मंगळागौरीसाठी. काय नानाबाईंनी दिली? सॉलिड आहे ना माई. ती आपल्यावर रागावली असली ना तरी वागती अशी की आपण तिच्यावर रागावूच शकत नाही. ती रागावली असली तरी अन्याय नाही होऊ देणार कधीच तुझ्यावर. म्हणूनच मला त्यांचा राग जायला हवाय आणि त्यासाठी काहीही करायची तयारी आहे माझी. एक सांगू आदित्य, त्या माझ्या रागावल्यात ना तर त्या मला जास्त आवडायला लागल्यात. म्हणजे आदित्य, त्यांना राग येणं अगदी स्वाभाविक होतं, पण तरीही त्यांनी त्यांचा राग खणखणीतपणे व्यक्त केला, दडपून नाही ठेवला. स्वतःची प्रेमळ इमेज जपण्यासाठी खोटी खोटी क्षमा नाही केली त्यांनी आपल्याला. जशी त्यांनी माया नाही लपवली कधी, तसाच रागही नाही लपवला. माणसानं नेहमी खरं असावं असं म्हणतात त्या. ते फक्त म्हणण्यापुरतं नाहीये रे आदित्य, त्या स्वतः तशा आहेत, अगदी खऱ्या. मला अभिमान वाटतोय मी त्यांची सून आहे. राईट. आता ही मंगळागौरीची साडी नेसून त्यांच्या समोर जाताना खूप छान वाटेल मला. हे पण अर्चुता येतील ना रे खेळायला? नाही म्हणजे त्यांच्या मूडचं काही सांगता येत नाही. नाही आल्या तर? अर्चू नाही आली तर? अर्चू येणार नाही असं होणारच नाही. हे बघ, मंगळागौरीचे खेळ म्हणजे धमाल ना, मग धमाल इज इक्वल टू अर्चू. ती काळजीच नको करूस तू. ओके, म्हणजे आता फक्त एकच टेन्शन राहिलं. टेन्शन? अरे हो, आई बाबांना पण निमंत्रण आहे. हो, माई आणि त्यांच्यात काही गडबड नको व्हायला यार. तेच टेन्शन आहे. परत ते सगळं जाऊ दे. नऊवारी साडी नेसतेस ना? अहो ताई, तुम्ही नेसवली तर नेसणार. ए अगं, मी कुठली नेसवणार? मला नाही येतं नेसवायला. माई किंवा राणी काकू नेसवून देतील. आणि तुला माहितीये का, राणी काकूंना तर हौसच आहे नऊवारी साडी नेसवून द्यायची. तर राणे काकूंमुळेच वाचलीस तू विजया. काय आठवतं ना? मला आठवतंय. आणि सॉलिड म्हणजे ना, ही घाबरून धावत सुटली होती ना, त्याच्यामुळे अजूनच गोंधळ वाढला होता. ए, तुम्हाला हसायला काय जाते? एकदा ना तुम्ही नेसून बघा नऊवारी, म्हणजे तुम्हाला कळेल. अगं काय झालं माहितीये का, वाटच लागलेली माझी. झालं काय, मी फुगडी खेळत होते आणि फुगडी खेळता खेळता कासडच सुटला ना माझा. आणि ना असा बोंगा झाला होता ना, आणि मला कळेच ना कुठून काय खोचू. आणि ना वाट लागली होती माहितीये का. मग काही नाही, सगळं गोळा केला आणि धावत सुटले. अरे अजून अजून वाट लागली होती आमची सगळ्यांची, आहे ना? आणि हाईट म्हणजे तो साडीचा बोंगा कवटाळून ही अमित अशी करून धावत होती. अरे आता अमित आता काय करणार होता त्यात, पण हिला काय नाही, संकट आलं म्हणजे अमित देवाचा धावा करायचा एवढंच माहिती होतं हिला. हो. अरे अर्चूला तर आयतं कोलीत मिळालं होतं हातामध्ये. हा, काय नंतर तिने एक आठवडा चिडवलं होतं तिला. बाप रे बाप. पण तू घाबरू नकोस.
तू 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 नेस हं साडी नऊवारी मस्त दिसते. फक्त साडी सुटली बिटली तर आदित्य आदित्य करू नकोस. राणे काकू असं कर म्हणजे झालं. सांग त्यांना आणि मोंगा झालाय म्हणून. हो आणि- नुसते जाऊन नाही, ही धावत सुटली की त्या पण धावत सुटते. त्यांचा पण मोंगा होणार म्हणजे